नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगाची साडी स्त्रियांनी चुकूनही घालू नका। त्याचबरोबर पुरुष, बाल, वृद्ध यांनी सुद्धा या रंगाचे वस्त्र घालू नये आणि स्त्रियांनी या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नका। मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते कार्य करावे व कोणते कार्य करू नये, त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगाच्या बांगड्या व याच रंगाची साडी स्त्रियांनी घातली पाहिजे। यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर मंडळी, नवीन वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणापैकी एक असा मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 ला साजरा करण्यात येणार आहे। महाराष्ट्रात महिला या दिवशी सुगड पूजा करतात। त्याचसोबत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत तिळगुळाचा वाटप केला जातो। नवीन वर्षातला सगळ्यात पहिला हा सण मकर संक्रांत असतो। तर 14 जानेवारी 2025 ला मंगळवारी हा सण येत आहे। शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग घालणे शुभ मानले जाते। इतर वेळी आपण पूजेसाठी काळा रंग घालत नाही, म्हणजे फक्त मकर संक्रांतीला आपण काळ्या रंगाची साडी घालत असतो। कारण काळ्या रंगाला सुद्धा काहीतरी महत्त्व आहे। त्याचं शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण सुद्धा आहे। हे दोन्हीचे महत्त्व जाणून घेऊया। सूर्य कुंभ राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांत आपण म्हणत असतो। त्याचबरोबर एका राशीला सोडून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांत असे म्हणतात। मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग घातला जातो। त्याचबरोबर ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे, नवविवाहित मुलीला पहिल्या संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाची साडी भेट म्हणून दिली जाते। त्याचबरोबर जे नवीन बाळ जन्माला आलेलं आहे त्याला सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घातले जातात। म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत सगळ्यांनी या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले पाहिजे। पण काळा रंग तर अशुभ मानला जातो। पण मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का घातले जातात? तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सूर्यदेवांना आकर्षित म्हणजे प्रसन्न केले होते। म्हणूनच शास्त्रानुसार या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात। आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालण्याचे एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे। हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते, काळ्या रंगामध्ये उष्णता शोषून घेण्याची ताकद असते आणि मकर संक्रांतीला थंडी वाजल्यामुळे या दिवशी काळा रंग परिधान केल्यामुळे शरीराला ऊब मिळते, म्हणून या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र धारण केले जातात। यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगासोबतच आपण अन्य कुठल्या रंगाचे कपडे वापरू शकतो बघा। 14 जानेवारी 2025 ला सूर्य सकाळी 8:55 मकर राशीत संक्रमण करणार आहे। यंदा देवी संक्रांत पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे। तर देवींचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। तर देवीने पिवळे वस्त्र परिधान करत हातात गदा आणि केशरी टिळा कपाळाला लावलेला आहे। देवीचे हे रूप यंदा कुमारी आहे, यामुळे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे वर्ज्य आहेत। या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी काळ्या रंगासोबतच हिरवी, लाल आणि गुलाबी रंगाची साडी नेसणे सुद्धा शुभ मानले जाते। आपणास याचा शुभ परिणाम प्राप्त होतो। यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळ्या रंगाच्या वस्तू, त्याचसोबत देवीने पिवळा केशरी टिळा लावल्यामुळे केशरी रंगाचा टिळा आपण कपाळी लावायचा नाही। त्याचबरोबर जाईच्या फुलाचा गजरा, पिवळ्या रंगाच्या बांगड्या, पिवळ्या रंगाची फुले या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी परिधान करू नये। म्हणजे आपण आपल्या केसामध्ये जो गजरा माळतो ते फुलं पिवळ्या रंगाची नसावीत, ती फुलं जाईची सुद्धा नसावीत। तर यावर्षी जाईचा व पिवळ्या रंगाच्या फुलाचा गजरा आपल्या केसात चुकूनही माळू नका, यामुळे आपणास अशुभ परिणाम प्राप्त होतो। मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणे अतिशय शुभ मानले आहे? मकर संक्रांतीच्या दिवशी
हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे, पण या बांगड्या काचेच्या असणे गरजेचे आहे. या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी दुसऱ्या कोणत्याही बांगड्या घालू नये. या दिवशी फक्त काचेच्या हिरव्याच बांगड्या घातल्या पाहिजे. सौभाग्यवती स्त्रियांसाठी हिरवा रंग अतिशय शुभ मानला गेला आहे. म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी आपण हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्याच रंगाचा चुडा आपल्या हातात घातला पाहिजे. त्याचबरोबर जर आपल्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या नसतील तर आपण लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता. स्त्रियांनी बांगड्या घालताना अजून एक नियम लक्षात ठेवला पाहिजे. आपण आपल्या डाव्या हातात जितक्या बांगड्या घालता त्यापेक्षा एक बांगडी उजव्या हातामध्ये जास्त घालायची आहे. असं केल्यामुळे संक्रांत देवी प्रसन्न होते. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.